Hello students, today we are going to learn about 1.4 Pillars of Democracy, class 11. In the first video we have seen the pillars of democracy, that means what do we need to maintain our democracy. If you want here to maintain our democracy, the first thing we should have to do is to what hold fast to constitutional methods of achieving our social and economic objectives here. Now let's see the second thing. The second thing we are wanting in is recognition ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फ्रॅटर्निटी. म्हणजेच या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, आपल्याला गरज असणारी जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे काय, तर द रिकग्निशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फ्रॅटर्निटी. म्हणजेच बंधुत्वाच्या तत्वाला काय केले पाहिजे, अधिकृत मान्यता पाहिजे. ठीक आहे. व्हॉट डज फ्रॅटर्निटी मीन. बंधुत्व म्हणजे नेमकं काय. फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स if Indians being one people. if Indians being one people म्हणजे काय, भारतीय ही एक व्यक्ती असेल तर फ्रॅटर्निटी मीन्स म्हणजे सर्व भारतीयांच्या या ठिकाणी मनामध्ये बंधुतेची एकोप्याची भावना काय होणे या ठिकाणी असणं. ओके, दॅट इज फ्रॅटर्निटी. ओके, फ्रॅटर्निटी मीन्स व्हॉट, अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड. म्हणजेच भारतीयांच्या मनामध्ये बंधुतेची एकात्मतेची किंवा एकोप्याची भावना असणं. ओके, इट इज द प्रिन्सिपल. ओके, इट इज द प्रिन्सिपल विच गिव्स युनिटी अँड सॉलिडरिटी टू सोशल लाईफ अँड इट इज डिफिकल्ट थिंग टू अचीव. जरी हे कसं आहे, इट्स व्हेरी डिफिकल्ट, इट्स नॉट इझी टू अचीव. ओके, संपादन करण्यासाठी हे कसं आहे, खूप कठीण आहे. बट इफ दिस प्रिन्सिपल हिअर गिव्स युनिटी अँड सॉलिडरिटी व्हेअर टू सोशल लाईफ. म्हणजेच हे जे तत्त्व आहे हे साध्य करण्यासाठी जरी कठीण असलं तरी सामाजिक जीवनामध्ये एकसंधता, युनिटी अँड सॉलिडरिटी म्हणजे दृढ ऐक्य देणारे एकच आहे तत्त्व आहे. हाऊ डिफिकल्ट इट इज. ओके, हाऊ डिफिकल्ट इट इज कॅन बी रिअलाइज्ड फ्रॉम द स्टोरी रिलेटेड बाय जेम्स राईस. हे किती अशक्य आहे किंवा हे किती डिफिकल्ट आहे, अवघड आहे, हे तत्त्व या ठिकाणी कसं कठीण आहे याचा प्रत्यय आपल्याला जेम्स राईस यांनी लिहिलेल्या काय अमेरिकन कॉमनवेल्थ, दॅट हिज व्हॉल्यूम ऑन अमेरिकन कॉमनवेल्थ अबाउट द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. म्हणजेच अमेरिकी कॉमनवेल्थवरील अमेरिकेच्या संयुक्त राज्यांविषयी जो काही ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये जी कथा वाचल्यावरती आपल्याला हे तत्त्व अंमलात आणणं हे किती डिफिकल्ट टास्क आहे याची प्रचिती या ठिकाणी येईल. द स्टोरी इज, मग ही स्टोरी काय आहे. आय, दॅट मीन्स डॉक्टर B.R. आंबेडकर हिअर ट्रायज टू प्रपोज टू रिकाउंट इट इन द वर्ड्स ऑफ ब्राईस हिमसेल्फ अँड दॅट इज. म्हणजेच या ठिकाणी डॉक्टर B.R. आंबेडकर ही कथा ब्राईस यांच्या शब्दामध्ये पुन्हा मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. ठीक आहे. Some years ago, the American Protestant Episcopal Church was occupied at its triennial convention in revising its liturgy. Okay, liturgy means what? Rites prescribed for public worship. म्हणजे थोडक्यात पूजाविधी किंवा प्रार्थना. ट्रायनियल, दॅट मीन्स द 300th anniversary म्हणजे 300वा काय, वर्धापन दिन. अँड कन्व्हेन्शन, कन्व्हेन्शन मीन्स अ लार्ज फॉर्मल मीटिंग ऑफ अन ऑर्गनायझेशन, त्याला आपण काय म्हणतो, अधिवेशन. सो सम इयर्स ॲगो म्हणजेच काही वर्षांपूर्वी अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्च म्हणजेच अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चच्या त्या 300व्या वर्धापन दिनाच्या अधिवेशनामध्ये काय ठरलं होतं, तर रिवायझिंग इट्स लिटर्जी म्हणजेच त्यांची जी काही सार्वजनिक प्रार्थना होती त्या प्रार्थनेचं पुनर्लेखन करण्याचं कार्य चालू होतं. ठीक आहे. इट वॉज थॉट डिझायरेबल टू इंट्रोड्यूस अमंग द शॉर्ट सेंटेन्स प्रेयर्स अ प्रेयर फॉर द होल पीपल. ओके, आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की लघुपंक्तीच्या प्रार्थनामध्ये म्हणजे थोडक्यात शॉर्ट सेंटेन्स प्रेयर्स त्या प्रार्थनांमध्ये एखाद्या सर्व लोकांसाठी म्हणजे योग्य अशी असेल अशा काय करायचा प्रार्थनेचा समावेश करण्याचं ठरवलं गेलं. व्हॉट डू दे डिसाईड हिअर, अमंग द शॉर्ट सेंटेन्स प्रेयर्स अ प्रेयर फॉर द होल पीपल, दॅट काइंड ऑफ ए प्रेयर that they have decided here, that was desirable to introduce for whom,
फॉर ऑल द पीपल. ओके, म्हणजे सर्व लोकांसाठी योग्य असलेल्या या प्रार्थनेचा समावेश करण्याचं ठरलं गेलं. ॲट द टाईम हू वॉज द हिअर प्रिस्ट डिव्हाइन इन न्यू इंग्लंड. An eminent New England divine proposed the words, "O Lord, bless our nation." आणि त्यावेळचे जे काही प्रख्यात धर्मोपदेशक होते, ठीक आहे, डिव्हाइन होते, तर त्यांनी असे एक शब्द सुचवले काय की ओ लॉर्ड ब्लेस आवर नेशन, म्हणजेच हे प्रभू आपल्या राष्ट्राला काय करा, आशीर्वाद द्या. आणि हे शब्द त्यांनी काय केले, सजेस्ट केले. Accepted one afternoon on the spur of the moment. The sentence was brought up next day for reconsideration. पण एका दुपारी म्हणजेच that statement was accepted by everyone in the afternoon. Okay, but what happened later? The sentence was brought up next day for reconsideration. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा ते वाक्य पुनर्विचारासाठी मांडले गेलं. And that time what happened? So many objections were raised by the laity to the word nation as importing to definite a recognition of national unity. Laity means what? Members of a religious community. ठीक आहे. And what happened here? तर त्या लोकांनी त्या शब्दामध्ये म्हणजे थोडक्यात राष्ट्र हा जो शब्द त्याच्यामध्ये वापरला होता, on that they here what means the word they denied here, they made their objections. ओके, त्या शब्दावरती त्यांनी आक्षेप घेतला. आणि राष्ट्र या शब्दातून नक्की काय या ठिकाणी प्रेरित होतं, तर राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ थेट या ठिकाणी ध्वनित होतो. सो दे रिजेक्टेड दॅट वर्ड. म्हणून ते काय म्हटले त्या ठिकाणी, that the word nation as importing to definite a recognition of national unity, that it was dropped and instead there were adopted the words, "O Lord, bless these United States." म्हणजेच त्याऐवजी त्यांनी काय केलं, तर तो शब्द राष्ट्र हा जो शब्द आहे, कारण तो राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ काय करतो, प्रेरित करतो. सो दॅट दे ड्रॉप्ड दॅट वर्ड, म्हणून त्यांनी तो शब्द काढून टाकला. आणि इन्स्टेड ऑफ दॅट वर्ड त्यांनी त्या या ठिकाणी शब्दांचा वापर केला. ओ लॉर्ड म्हणजे हे प्रभू, ब्लेस दीज युनायटेड स्टेट्स म्हणजेच या संयुक्त अमेरिकेच्या संयुक्त राज्यांना काय करा, आशीर्वाद द्या, असे शब्द स्वीकारले गेले. There was so little solidarity in the USA at the time when this incident occurred that the people of America didn't think that they were a nation. When that incident happened in America, म्हणजे जेव्हा ही घटना अमेरिकेमध्ये घडली, अमेरिकेच्या या संयुक्त राज्यांमध्ये घडली, at the time what kind of situation was there? The people of America didn't think that they were a nation. म्हणजेच अमेरिकेमधील लोकांमध्ये त्यावेळी काय, ते सर्वजण एक राष्ट्र आहेत असं त्यांना वाटत नव्हतं, अशी ऐक्याची भावना त्यांच्यामध्ये रुजली गेलेली नव्हती. ओके, इफ द पीपल ऑफ द युनायटेड स्टेट्स कुड नॉट फील दॅट दे वर अ नेशन, हाऊ डिफिकल्ट इट इज फॉर इंडियन्स टू थिंक दॅट दे आर अ नेशन. व्हॉट इज गिवन हिअर, लेट्स सी. इफ द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स म्हणजे जर या अमेरिकेमधील संयुक्त राज्यातील लोकांना, इफ दे डोंट हॅव द फिलिंग दॅट दे वर अ नेशन, म्हणजेच आपण एक राष्ट्र आहोत हे जर त्यांना या ठिकाणी वाटले नसेल, तर भारतीयांच्या मनामध्ये हाऊ डिफिकल्ट इट इज फॉर इंडियन्स टू थिंक दॅट दे आर अ नेशन, मग भारतीयांसाठी ही गोष्ट किती कठीण आहे बघा. त्यांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण करणं, दिस इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. ओके, म्हणजे आपण एक राष्ट्र आहोत अशी भावना निर्माण होणे, दिस इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट वन. ओके, I remember the days when politically minded Indians resented the expression the people of India. They preferred the expression the Indian nation. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी ते म्हणतात की मला चांगलंच आठवतं या ठिकाणी, ठीक आहे, दोज पीपल पॉलिटिकली माइंडेड इंडियन्स म्हणजे राजकीयदृष्ट्या विचारवंत भारतीयांना, द वर्ड द पीपल ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय जनता या अभिव्यक्तीची खूप चीड होती मनामध्ये. ठीक आहे, अँड इन्स्टेड ऑफ दॅट वर्ड्स व्हॉट दे प्रेफर्ड, त्यांनी कोणत्या या ठिकाणी शब्दांना प्राधान्य दिलं, व्हॉट, इंडियन नेशन म्हणजे भारत हे एक राष्ट्र किंवा देश या वाक्याला, या शब्दांना प्राधान्य दिलं. ठीक आहे, ओके, अँड आफ्टर दॅट व्हॉट हॅपन्ड, they preferred here the expression the Indian nation.
I am of opinion that in believing that we are a nation, okay, we are cherishing a great delusion. मला असं या ठिकाणी वाटतं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी असं म्हणतात की मला असं वाटतं आपण एक राष्ट्र आहोत. व्हॉट इज हिज ओपिनियन हिअर? वी आर अ नेशन. आपण जर असं मानत असेल की आपण एक राष्ट्र आहोत, ओके, व्हॉट इज दिस? वी आर चेरिशिंग अ ग्रेट डेल्युजन. चेरिश मीन्स टू ट्रीट विथ टेंडरनेस अँड अफेक्शन. म्हणजे हा आपण एक मनी रुजवलेला मोठा काय आहे? डेल्युजन. डेल्युजन म्हणजे काय? अ मिस्टेकन आयडिया ऑर ओपिनियन, म्हणजे एक आपला भ्रम आहे किंवा गैरसमज आहे. व्हाय दिस इज? बिकॉज हाऊ कॅन पीपल डिवायडेड इंटू सेव्हरल थाउजंड्स ऑफ कास्ट बी अ नेशन. त्यांचं असं म्हणणं आहे की आपला जो भारत देश आहे तो सहस्रावधी जातींमध्ये विभागला गेलेला आहे. मग असा सहस्रावधी जातींमध्ये विभागले गेलेले लोक एक राष्ट्र कसे बनवू शकतात? दॅट इज द क्वेश्चन. दॅट इज द रिझन हिअर. Okay, the sooner we realize that we are not as yet a nation in the social and psychological sense of the word, the better for us. मग ते असं म्हणतात की आपण अद्याप एक राष्ट्र, म्हणजेच राष्ट्र या शब्दाला जर सामाजिक म्हणजे सोशल अँड सायकोलॉजिकल सेन्स ऑफ द वर्ड, जर आपण सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अभिप्रेत असणाऱ्या राष्ट्राचे म्हणजे अर्थाचे राष्ट्र नाही आहोत. इफ वी कॅन अंडरस्टँड दिस, म्हणजे ही जाणीव आपल्याला जेवढ्या लवकर लक्षात येईल, देन द बेटर फॉर अस, म्हणजेच ते आपल्याला काय होईल? खूप चांगलं या ठिकाणी लक्षात येईल. तेवढंच आपल्यासाठी ते काय होईल? चांगलं होईल. ओके, तितके ते आपल्यासाठी महत्त्वाचं असेल. अँड देन ओनली, ओके, द रिअलायझेशन ऑफ दिस गोल इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट. ओके, म्हणजेच हे जरी साध्य करण्यासाठी अवघड असेल पण ते अंमलात तर आपण आणू शकतो. बट हाऊ? दॅट इज गिवन. For then only we shall realize the necessity of becoming a nation and seriously think of ways and means of realizing the goal. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी तेव्हाच आपल्या जेव्हा हे लक्षात येईल की काय आपण तशा ह्याचे म्हणजे अर्थाचे राष्ट्र नाही आहोत. इफ वी अंडरस्टँड द थिंग, जेव्हा हे आपल्या लक्षात येईल तेव्हाच आपल्याकडून एक राष्ट्र बनण्याची गरज किंवा निकड लक्षात येईल. अँड देन ओनली वी विल हिअर रिअलाइज द नेसेसिटी ऑफ बिकमिंग अ नेशन. म्हणजेच आपण ते राष्ट्र, ते ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक त्या वेचा, मीन्सचा म्हणजेच मार्गांचा आणि पद्धतींचा गांभीर्याने सिरियसली काय करू? विचार करू. द रिअलायझेशन ऑफ दिस गोल इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट. आणि हे या ठिकाणी साध्य करणं कसं आहे? फार अवघड आहे. व्हाय दिस इज व्हेरी डिफिकल्ट? द रिझन्स आर गिवन हिअर. द युनायटेड स्टेट्स हॅज नो कास्ट प्रॉब्लेम. कारण अमेरिकेमध्ये म्हणजे अमेरिकेतील या राज्यांमध्ये कास्ट प्रॉब्लेम नाही आहे, जातीची कोणतीही समस्या नाही आहे. बट व्हॉट अबाउट आवर इंडिया? पण आपल्या भारत देशाविषयी काय आहे? इन इंडिया देअर आर कास्ट. कारण आपला भारत देश हा असंख्य जातींनी बनलेला आहे. ओके, देअर आर मेनी पीपल ऑफ डिफरंट कास्ट. आपल्याकडे भरपूर जातींचे लोक आहेत. ठीक आहे. अँड हाऊ आर दिस कास्ट? द कास्ट आर अँटी नॅशनल. आणि ह्या जाती कशा असतात? तर त्या राष्ट्रविरोधी असतात. ठीक आहे, फूट पाडणारे असतात. इन द फर्स्ट प्लेस बिकॉज दे ब्रिंग अबाउट सेपरेशन इन सोशल लाईफ. द फर्स्ट थिंग इज गिवन हिअर. कारण का त्या अँटी नॅशनल असतात? तर त्यांचे कारणं दिलेले आहेत. द फर्स्ट रिझन इज देअर गिवन. व्हॉट? दे ब्रिंग आउट सेपरेशन इन सोशल लाईफ. म्हणजेच आपल्या सामाजिक जीवनामध्ये जाती काय करतात? फूट निर्माण करतात, सेपरेशन निर्माण करतात. ठीक आहे. द सेकंड थिंग इज दॅट, द सेकंड रिझन इज दॅट दे आर अँटी नॅशनल बिकॉज दे जनरेट जेलसी अँड अँटीपॅथी बिटवीन कास्ट अँड क्रीड. म्हणजेच आपले जे जाती आणि पंथ आहेत यामध्ये सुद्धा जलसी म्हणजे ईर्ष्या आणि अँटीपॅथी म्हणजे द्वेष निर्माण करण्याचं कार्य त्या करत असतात. ओके, म्हणून व्हॉट? बट here we must overcome all these difficulties if we wish to become a nation in reality. परंतु जर आपल्याला वास्तवामध्ये खरोखरच एक राष्ट्र म्हणून उदयास यावं अशी जर आपली तीव्र इच्छा असेल, इफ वी विश दॅट, ओके, देन या सर्व अडचणींवरती आपण मात केलीच पाहिजे. वी मस्ट हॅव टू ओव्हरकम ऑफ ऑल दीज डिफिकल्टीज इफ वी वॉन्ट हिअर टू बी अ नेशन. ओके, फॉर फ्रॅटर्निटी कॅन बी अ फॅक्ट ओनली व्हेन देअर इज अ नेशन. ओके, म्हणजेच काय म्हटलेलं आहे बघा, बंधुत्व
वास्तवात तेव्हाच येऊ शकतं. बघा काय म्हणलेलं, फॉर फ्रॅटर्निटी कॅन बी अ फॅक्ट ओनली व्हेन देर इज अ नेशन. म्हणजेच बंधुत्व वास्तवात तेव्हाच येऊ शकतं जेव्हा एक राष्ट्र काय होऊ शकतं, अस्तित्वात येऊ शकतं. विदाऊट अ फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुत्व हे नसेल कधी, इक्वॅलिटी अँड लिबर्टी विल बी नो डीपर दॅन कोट्स ऑफ पेंट. बंधुत्व जर नसेल तर समता आणि स्वातंत्र्य या दोन्ही जी मूल्य आहेत, या दोन्ही ज्या गोष्टी आहेत, त्या फक्त केवळ वरवरचा मुलामा ठरतील. दे विल बी नन दॅन coats of paint. Okay, I hope that you have understood here the values, the importance of values. Which values? Liberty, equality and fraternity, that Dr. B.R. Ambedkar has given the importance of that, and he has here given, if we wish here to maintain our democracy, for that we should have to do, the first thing we should have or we must have to do is to hold fast to constitutional methods of achieving our social and economic objectives. And the second thing is that we should have what, we must here recognize the principle of fraternity. I hope that you have understood the whole lesson. Thank you very much.